रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण सासवडमध्ये आहोत। सोपान काका आज पंढरीच्या दिशेने जात आहेत। पालखी प्रस्थान होणार आहे, पण एक गोष्ट लक्षात आहे की सोपान काकांच्या सोबत सातत्याने ज्ञानेश्वर माऊली होते। आज सोपान काकांच्या मंदिरात आपल्या सोबत सुद्धा एक ज्ञानेश्वर आहे, जे ज्ञानेश्वर जिकडे तिकडे जिथं जिथं संतांचा मेळा भरतो तिथं तिथं रांगोळीनं रंग भरण्याचं काम करतात। असा ज्ञानेश्वर जाधव रांगोळीकर आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय भावना आहेत या क्षणी रांगोळी काढत असताना? सगळ्यांना सर्वप्रथम रामकृष्ण हरी। आणि दरवर्षीप्रमाणे आत्ता जो आहे तो आनंद तितकाच दुगणित आहे। आणि असं म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असं ज्या प्रत्येक वारकऱ्याची ही भावना असते तशी माझी आहे। आणि मला असं वाटतं की माऊली करून घेतात आणि मी करतोय, हे ह्याच्यासारखं मोठं भाग्य नाही। तू रांगोळी काढतोयस जिकडे तिकडे, तुझ्या लहानपणापासून ते रांगोळी सगळीकडे काढण्या कसा वळलास या सगळ्याकडे? मुळात आईवडील वारकरी आहे, हे सगळ्यात मोठं मी भाग्यवान समजतो। आईवडील वारकरी असल्यामुळे वारी काय आहे ती मला समजली। लहानपणापासून वारीला येत आहे, हातात टाळ होते, भजन करत होतो, पण कलेची आवड असल्यामुळं ती टाळाची जागा रांगोळीने घेतली आणि आता त्या रांगोळीचं मी विठ्ठलमय रांगोळीची सेवा चालू आहे। जेव्हा हातात टाळ होते, आता हातात रांगोळ्या आहे। रांगोळ्या आणि टाळ यातलं काय भारी वाटतं? काय वाटतं की काय असावं हातात नेहमी? भाव तोच आहे ना, तोच भाव आहे। रामकृष्ण हरी करतच तो भाव, त्याच भावाने चालतोय, त्याच भावाने करतोय आणि पांडुरंग सेवा करून घेतोय। पांडुरंगाकडे काय मागणार तुझ्या कलेसाठी किंवा तुझ्यासाठी? सगळ्यांना चांगलं निरोगी आयुष्य द्या, भरपूर पाऊस पडू दे आणि मोबाईलचा वापर कमी करा आणि जास्तीत जास्त वारी, आपली संस्कृती समजून घ्यायचा प्रयत्न करा। आणि युवकांनी आलं पाहिजे, वारीला समजून घेतला पाहिजे, ज्ञानेश्वराची ओवी समजून घेतली पाहिजे आणि ती खऱ्या आयुष्यात आणली पाहिजे। ऐसी हस्तकला आविष्कारू अवघे सुंदारू विश्व, अशा पद्धतीच्या भावना या ज्ञानेश्वराच्या आहेत। अशीच रांगोळी ज्ञानेश्वराची प्रत्येक पालखी सोहळ्यासोबत दिसत असते। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, सासवड।